जागतिक परिचारिका दिनानिमित्त धुळे जिल्हा रुग्णालय येथे महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन शाखा धुळे, भाऊसाहेब रेमेडिकल कॉलेज व शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। परिचारिकांचे आद्य दैवत फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेस जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देवगावकर यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर महेश बडांगे, श्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वप्नील सांगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवी सोनोनी, डॉक्टर हिमांशु सोनोनी, जिल्हा रुग्णालयाचे सहाय्यक अधिक सेविका श्रीमती भारती निर्मल, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या जिल्हा अध्यक्षा प्रतिभा गोडके, उपाध्यक्ष अमरजित पवार, सचिव सुवर्णा सूर्यवंशी यांच्यासह परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष आज आम्ही 12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्त रक्तदान शिबिर आम्ही आज आयोजित केलेले असून हे रक्तदान शिबिर जे आहे ते जिल्हा शल्यचिकित्सक आणि महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही ते आयोजित केलेले असून आज रक्ताची धुळे जिल्ह्यामध्ये रक्ताचा पुरवठा भरपूर प्रमाणात होत असून आहे, त्यामुळे आम्ही आज हे रक्तदान शिबिर ठेवले आहे। तर माझी धुळेकर जनतेला देखील हीच एक विनंती आहे की त्यांनी जेवढे काही रक्तदाते असतील त्यांनी कृपया करून हिरे मेडिकलला जाऊन रक्तदान करावे, अन्यथा आज 1 वाजेपर्यंत आपल्या धुळे जिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिर सुरू आहे, तर तिथे त्यांनी यावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच आज येथे रक्तदाते जे आहेत ते आमचे सर्व परिचारिका बंधू भगिनी, डॉक्टर्स, त्यानंतर जिल्ह्याचे जे रुग्ण येत आहेत त्यांच्याबरोबर जे नातेवाईक आहेत त्यांनी देखील रक्तदान येथे केलेले आहे। त्या सर्वांचे मी आमच्या महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनकडून आभार मानते व तसेच सर्व पत्रकार बंधूंनी यासाठी खूप मदत केली, त्यामुळे सर्व पत्रकार बंधूंचे देखील मी आभार मानते। धन्यवाद। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।